नमस्कार, क्रांती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आता मी आपल्याला दाखवणार आहे अंडा तवा मसाला. इथे मी 3 अंडी घेतले मध्ये कट करून. त्याच्यासाठी एक कांदा घेतला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता. हा वाटलेला भाजलेला मसाला आहे. खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आणि इथे घेतलंय कसुरी मेथी, ती पण टाकायची आहे. तर प्रथम याला आपण अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी या तव्यामध्ये तेल टाकते. पॅन तापलंय. आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चिमूटभर हळद आणि चिमूटभर लाल तिखट. आता ही अंडी आपल्याला अशी फ्राय करायची आहे. ही फ्राय करून घेते मी. अंडी आपली फ्राय करून झाली आहे. आता ही मी काढून घेते आणि त्या पॅनमध्ये तव्यामध्ये आपल्याला परत तेल टाकून फोडणी देते. आता इथे लसूण टाकते. आणि हा कांदा आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पण टाकून घेते. मऊसूद होईपर्यंत त्याला परतून घेणार आहे मी. थोडंसं मीठ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. परतून घेते. आता आपल्याला इथे अर्धा चम्मच हळद टाकायचे, कारण त्याच्यामध्ये पण हळद टाकली आहे. आणि याच्यात थोडासाच मसाला टाकायचा आहे, कारण आपल्या वाटणामध्ये मसाला आहे टाकलेला, म्हणून. आता याच्यातलं थोडंसं वाटण घ्यायचं, जास्त नाही घेणार आहे, थोडंच घेणार आहे. आणि याला चांगलं ग्रेव्ही करायची आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे. आता ही अंडी आपल्याला अशी ठेवून द्यायचे आणि थोडा वेळ आपल्याला झाकण मारून कमी गॅसवर शिजायला ठेवायचे. जास्त हलवायचे नाही. आता याला मी झाकण मारून ठेवते थोडा वेळ. मी इथे झाकण काढलंय. आता इथे अंडा मसाला आहे, तो थोडासा टाकायचा याच्यामध्ये. आणि इथे थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरून टाकायची. आणि ही आहे कोथिंबीर. आता याला असं पुन्हा एकदा झाकण लावून ठेवायचं. आता आपण झाकण खोलून पाहूया. बघा, छान झालंय. तर प्लीज मला लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करा. शेअर करा. सो बाय. या जेवायला.